ते मॅडमला विचार बघतोय देसाई मॅडम आहेत ना त्यांना रिक्षा पाहिजे तिकडनं पण मागवले आणि इकडनं पण मागवले तिकडनं आले की मला सांग तांबे सर कुठे भेटतील? उडी मारायला लागते का काय अशी शंका आहे? त्यांना बोलण्यासाठी स्टेजवरती यायचंय, त्यांना उजव्या बाजूने वरती यायचं आहे. आपली ओळख करून द्या. मी सुनील अभ्यंकर. 1978 ला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन झाली. तर 1978च्या आपल्या या अनुपामध्ये मी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी तांबे सरांना विनंती करतो की आपण सत्कार मूर्ती म्हणून आपल्या प्रत्येक GPPNचं आणि प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर पहिला सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सर 81 पास आउट. ओके सर, तुमचं स्वागत आहे. ऑगस्ट 1981 ला आम्ही इथं पासआउट झालो. हे जे ग्राउंड आहे हे आमच्या समोर त्या काळामध्ये पाटणकर सरांनी इथे डोझर PWDचा मागवला होता आणि त्याच्यातनं डेव्हलप होत गेला. पलीकडच्या ज्या बिल्डिंग्स आहेत, ज्या हॉस्टेल बिल्डिंग्स होत्या, त्या आमच्या मेमरी बिल्डिंग्स आहेत. कारण आमचे मित्र त्या पॉलिटेक्निकच्या बिल्डिंगमध्ये राहायचे आणि आम्ही आमचं जे GT मारायचं काम असायचं ते जास्तीत जास्त इथे व्हायचं आणि त्याच्यावरून नंतर पाटील आणि भागवत सरांच्या आम्ही शिव्या खायचो. असं करत करत आम्ही इथे दिवस काढले. आम्ही शहाकाळे पत्की म्हणून पूर्वी आपल्याला एक पुस्तक होतं ड्रॉइंगचं, त्याच्यातले पत्की सर आपल्याला ड्रॉइंग शिकवायचे आम्हाला.
पहिल्या वर्षी जेव्हा ड्रॉइंगचं शीट करून गेलो परत गेलो. सोयीन मेघला एक विठ्ठल सदाशिव निमये म्हणून सर होते. ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने आम्हाला शिकवायचे. त्या काळामध्ये तुम्ही पुस्तकात बघून आन्सर शीट लिहा असं सांगण्याची हिंमत असलेले फार थोडे शिक्षक असायचे. पेपर असायचे आणि ते सर सांगायचे तुम्हाला हा पेपर मी सेट केलेला आहे, तुम्ही पुस्तकात बघून घ्या. आमच्या हिंमतीत कोणाचंही झालं नाही की पुस्तकात बघून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो. पण याचा फायदा असा झाला की नंतर आम्ही आमच्या आयुष्यात सॉईल मेकमध्ये कुठेही फेल गेलो नाही. The way we were taught was so perfect की along the जेव्हा मी वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये मला त्याचा खूप अनुभव फायदेशीर राहिला. त्या काळामध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हे फार थोड्या जणांना माहिती होतं. या कॉलेजने आम्हाला शिकवलं आणि त्याचा फायदा पुढे मला रेमेडिओज बरोबर काम करताना ज्याच्यातनं हिरानंदानीचे जे कॉन्क्रीट्स आहेत ती केली गेली. आणि आपल्या इथे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया आहे, त्याच्यामध्ये एक सेस्मिक ब्लॉक आहे, त्याला M60 ग्रेडचं कॉन्क्रीट 1992ला तो कोडमध्ये आलेलं नव्हतं, ते मी डेव्हलप करू शकलो आणि त्याच्यातनं ट्रेन इंजिनियर म्हणून. परंतु 2022ला मी रिटायर झालो, तो सिनियर मॅनेजर परचेस म्हणून. तर मी जवळजवळ त्या ठिकाणी 8 ते 9 प्रमोशन घेतले. परंतु सर्व बेस जो तयार झाला होता तो बेस सर्व GPP मध्ये तयार झाला. मला अजून आठवतंय त्यावेळेच्या प्लेसमेंट ऑफिसर कुलकर्णी मॅडम, ओक मॅडम, अजून अनेक आमचे शिक्षक होते. त्यांनी फार आमच्यावर मेहनत घेतली आणि हार्डवर्क आणि सिन्सिअर वर्क आणि स्मार्ट वर्क हे या ठिकाणी शिकलो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. येस, मी राजहंस सरांना विनंती करतो की आपले पुढचे माजी विद्यार्थी आहेत त्यांचा तुम्ही सत्कार करा. बाद में लगाना हेलो. हॅलो, मी 71चा विद्यार्थी आहे, पासआउट झालो इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन म्हणून. आम्हाला GPPने खूप दिलं आहे. मी ते ERDLला जॉईन झालो डिफेन्समध्ये. त्याच्यानंतर मी 75ला नेल्कोमध्ये बॉम्बेमध्ये गेलो आणि मी 81मध्ये स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. हे सगळ्या GPPमुळे झालं. थँक्यू GPP. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 55 वर्षानंतर या वास्तूत आल्यानंतर इतकं मन भरभरून आलेलं आहे की किती बोलावं आणि किती बोलू नये. माझं नाव जयकृष्ण पुरुषोत्तम पुराणी. मी खास या कार्यक्रमासाठी नाशिकहून आलो. 1969-70ची आमची पहिली इलेक्ट्रॉनिक्सची गाडी. जर मी पहिले 2 वर्ष डिप्लोमाच्या धुळ्यालाच राहिलो असतो तर इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो असतो. परंतु इलेक्ट्रॉनिक्सची आवड असल्यामुळे ज्यावेळेला तिथे धुळ्याच्या पॉलिटेक्निकला नोटीस लागली की त्यांना इलेक्ट्रॉनिक्ससाठी पहिली आणि ताबडतोब मी ट्रान्सफरचा अर्ज देऊन त्यानिमित्ताने पहिल्या इयरला ॲडमिशन मिळाले पूर्ण झाली. पुण्यातलं वातावरण अतिशय छान अभ्यासाला इच्छुक आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यावेळेला SV कोळसेकर सर होते. पुणेकर माझा. वा. हॅलो. हां, झाली चालू झाली. फक्त थोडा प्रॉब्लेम चालू आहे रेंजचा. डिस्टन्स लांब आहे ना. चालू केली लिंक चालू केली. काय दिसणार काय. अच्छा, ठीक आहे, आलं बघ काहीतरी. अच्छा, नाही दिसेल त्यावेळी कव्हर कर. आणि सेटअप या बिल्डिंग कशी आहे. हां, बिल्डिंग सेटअप आणि कॅमेरा तेच.
जेणेकरून त्या त्या बॅचचे त्या त्या वर्षाचे सर्व माजी विद्यार्थी एकत्रित होऊ शकेल. किती जणांना हा जो प्रस्ताव आहे हा मंजूर आहे त्यांनी हातवरती करा. येस. तर आपण काय करूया की आपण अल्युमिनियमच्या वतीने आपल्या माजी विद्यार्थी समितीच्या वतीने आम्ही अशी विनंती करतो की प्रत्येक वर्षाने आपण आपल्या बॅचपैकी एक सदस्य आपल्या धन्यवाद. त्यानंतर मला वाटतं 1982 तर आत्ताच विश्वनाथ तांबे साहेबांचे धाकटे भाऊ रामदास तांबे सुद्धा आलेले आहेत. हे जीपीपीचे जरी नसले तरी हे सुद्धा जीपीपीचा आहे मी. जीपीपीचा तू 82 to 85. अरे यार हे मला खरंच माहित नव्हतं. येस. तर हे रिटायर्ड सिटी इंजिनियर चीफ इंजिनियर पिंपरी चिंचवड महानगरपालिका. तुमचं स्वागत आहे सर. येस, थँक्यू. धन्यवाद वेळ काढून आलात. मी सकाळी पण दुपारी पण आलो होतो. अच्छा अच्छा हां बरं बरं व्हेरी गुड व्हेरी येस सर. ओके. आणि तुमचं बोलणं आणि शिट्टीतलं गाणं ऐकण्याची आमची इच्छा आहे नंतर आज ना. थँक्यू. ओके सर. नाही नाही सर काय सगळे तुमचंच आहे सर आजचा दिवस. हा सर काय म्हटलं. हा कृष्ण अप्पाजी कोकरे. ओके. इथं जीपीपी मध्ये असिस्टंट वर्कशॉप सुप्रिटेंडेंट. अच्छा. 1966 and 67 ला क्या बात आहे क्या बात. माझे प्रिन्सिपल DMH गुंडा होते. अच्छा. आणि माझे बॉस हेगडे होते. अच्छा. वर्कशॉप सुप्रिटेंडेंट. अच्छा. तेव्हापासून आतापर्यंत भरपूर बदललं. भरपूर बदललं. मी प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये गेलो आणि आता हा प्रोग्राम आहे म्हणून इथं आलो. क्या बात आहे सर. आणि तुमच्या चेहऱ्यावर तो सगळा आनंद दिसतोय जुनी आठवणी. हा सर काय सर आपलं नाव. माझं नाव मंदार कुलकर्णी. मी 84ला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधनं पासआउट झालो. अच्छा. आणि आता 40 वर्ष झाली आहेत. त्यामुळे पुन्हा 40 वर्षानंतर हा जीपीपीचा परिसर बघायला मिळाला. त्यामुळे खूप आनंद वाटतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन कधी सुरू झालं तिकडे सर. तुम्ही पहिल्या वगैरे बॅच मध्ये असणार. नाही त्याच्या अगोदर सुरू झालं. बरं सर आपलं नाव. मी यशवंत कांबळे. मी सुद्धा याच्याबरोबरच होतो. 84ची पासआउट बॅच आमची. आणि आज आम्ही 40. तुम्हाला सॉरी सर बरं काय जरा ही इज लुकिंग जस्ट टू यंग. हा सर बोला सर. तर आम्ही आधीच आमचा प्रोग्राम ठरवलेलाच होता. पण योगायोगाने यांचं सुद्धा गेट टुगेदर आलं एकत्र. तर मग आम्ही सगळे इथेच भेटलेलो आहोत. सगळ्यात जास्त आमच्या बॅचचे विद्यार्थी आता इथं आलेले इलेक्ट्रॉनिक्सचे. काय कारण असेल. 16 मुलं. काय कारण असेल. आमचा टच आहे एकमेकांशी. ग्रुप आहे आमचा एक मोठा. असं म्हणतात की त्यातली बरीचशी मुलं बाहेर आहेत. अच्छा. म्हणजे काही जण अमेरिकेत आहेत, एक जण इंडोनेशियात आहे, 2 जण दिल्लीला आहेत. अच्छा. एक नाशिकला आहे. नाही पण सगळे तुमचे जास्त येण्याचं काय कारण वाटतं तुम्हाला. एवढे सगळे जुळले त्यावेळेस आत्मीयता मुलांच्या मध्ये. क्या बात आहे. एकत्र अभ्यास केलेला सगळ्यांनी. सगळ्यात दंगेखोर तुम्हीच असणे शक्यता आहे. नाही तसं नाही. तसं नाही का. नाही आता तर काही लक्षात येत नाही. इलेक्ट्रॉनिक्सची आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करणार होते आणि प्रामाणिक होते. क्या बात आहे. नाही मी काय विचारतो सर. तुमचं नाव सांगा सर. नमस्कार. मी अतुल पटवर्धन. मी 1982 ते 84 2 वर्ष या कॉलेजमध्ये होतो. मी यांच्याच बॅचमध्ये होतो मी. अच्छा यांच्याच बॅचमध्ये. बरं ओके सर. कसं वाटतं सर. कसं वाटतं. या ना सर. मस्त वाटतं. बरं तुम्ही परत येणार आहे का. तुम्ही चाललाय कसं चाललंय का. बरं 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 थोडक्यात सापडलात तुम्ही. हां अजून काय सुरू होणार आहे. अजून लोक येणार आहे पण तुमचे कामं वगैरे असू शकते. बरं सगळे तिघं पुण्यातलेच. हो हो. अच्छा अच्छा ओके सर. ओके. हा कुठला काय. हां आता सांगतो सर. हो का सर. सर तुम्ही तिकडे थांबा. तुम्हाला नंतर दाखवतो. सर तुमचे दिसत मित्र आता बघा. अशी सगळी व्यवस्था आहे. याला गिम्बल ॲक्शन कॅमेरा म्हणतात. गिम्बल. हा आणि हे वापरणारा मी एकमेव पत्रकार आहे कमीत कमी पुण्यातला तरी. TV 10 माझा नंबर घ्या सर. तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. TV 10 एक पाऊल पुढे. 9 माहिती आहे तुम्हाला. एक पाऊल पुढे म्हणजे कुठलं TV 10. सर इंडिया सुद्धा झालेला आहे पण अशा प्रकारचा नाही झाला. DJI म्हणून आहे. जपानचा आहे मला जेवढं माहिती आहे एवढं. हा 84 हां 83 80 4599. मॅडम थांबा. तुम्ही सो बोलायचं आहे. तुम्ही सो GPP विद्यार्थी आहात. मी विश्वनाथ तांबेचा क्लासमेट ह्याच्यामधला म्हणजे डिग्रीचा भारतीय विद्यापीठ. आम्ही दोघंही एकत्र होतो. अगदी त्या वर्गातला आमचा CR होता तो. तुम्ही कुठल्या बॅचचे मॅडम.
84 बॅच. आणि कुठलं हे होतं? 81 84. आणि ENTC ब्रांच. ENTC. हा अच्छा, बरं. तुमच्याच बॅचचे का? म्हणजे आताच सरांनी माहिती अशी पुरवली की तुमच्या बॅचचे सगळ्यात जास्त लोक आलेले आहेत. हां, काय कारण आहे? मग अजून जुळून आहात तुम्ही? तुम्ही गेट टुगेदर वगैरे सुद्धा करता का? व्हेरी गुड सर, तुमचं विशेष अभिनंदन या बॅचचं. व्हेरी गुड सर. येस सर, थँक्यू. Now, for example, if I'm standing in front of you, I can see the window on the top. That was my room. So I used to stay there when I was in hostel, the last top room. This ground, all the body, all the muscles that we have built by playing in this ground, all the knowledge that we had gathered in the brain, and because of this wonderful staff we had, wonderful classrooms we had, wonderful facilities we had. And you know, you cannot get a better campus than this. You see a lot of other campuses, they are like cramped up in small places. We have this beautiful classrooms, beautiful labs, and I really thank GPP. You know, it's a great opportunity to study here, and whatever we are here and whatever we are standing out here, it's just because of GPP. Once again, thank you everyone. And one more note to all the students who are studying right now. They might be in the first year of their years, they might be in the second, they might be third year. Live your moment. You will appreciate every moment spent here. As we have come after 25-30 years, you again will come after 20-25-30 years, and probably you'll see a blooming place this. So every one of you is important for the institute. The institute is important to us. So you know, give your best to the institute, live your moment, be happy with the teachers, respect the teachers. Right now, you know, you might be feeling, "Arey yaar, ye staff bahut dimag khara hai." It's not that. They are doing it for the betterment of us. So appreciate every teacher's efforts. Thank you so much. Thank you so much. And once again, a round of applause to all the organizers. Thank you. मला असं वाटतंय की आपण जे अनौपचारिक स्वरूपामध्ये आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या ज्या मनोगत आहे ते आपण मनोगत खरं सुरू केलं, तर आजचा आपला जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मी यशराज पारखी 2001चा पासआउट आणि आपल्या GPPN पास स्टुडंट असोसिएशन ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे या नावाने आपण 2003 मध्ये शासकीय तंत्रनिकेतन पुणेने जी संस्था सुरू केली त्याचा आता अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. मला असं वाटतंय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी माझी भूमिका या ठिकाणी मांडतोय आणि मग त्यानंतर आपण आपला पुढचा जो कार्यक्रम आहे तो आपण कंटिन्यू करूया. परंतु आपल्याला कोणताही कार्यक्रम करायचं म्हटलं की जसं म्हटलं जातं, कर भला सो हो भला, जीवन के जीने की यही है कला. ज्या वेळेला आपण कोणतंही काम लोकांच्या भल्यासाठी निस्वार्थी भूमिकेतून करतो त्यावेळेला त्यामधून नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात, हे सर्वांना माहिती आहे. तर आपला आजचा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे याची जी पार्श्वभूमी आहे ही तुम्हा सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा एक थोडक्यामध्ये मला तुम्हाला ही पार्श्वभूमी पुन्हा क्रिएट करावीशी वाटते, म्हणजे तुम्हाला यानंतर आपण जी शपथ घेणार आहोत त्याची सुद्धा पार्श्वभूमी लक्षात येईल. आपला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर 1951 ते 1956 या कालावधीमध्ये जो पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला प्लॅनिंग कमिशनच्या वतीने, त्यामध्ये ॲग्रिकल्चरवरती फोकस करण्यात आला. त्यानंतर 1956 साली या भूमिकेतून खरं तर आपण असं ठरवलं की आपण आपला ह्या वेळेचा कार्यक्रम हा 5000 आजी माजी विद्यार्थी शिक्षक पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत घेऊया. परंतु कोणतंही काम करत असताना नियोजन करत असताना काही गोष्टीच्या त्रुटी राहू शकतात. सकाळच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की जवळजवळ 1600 लोकांनी सहभाग घेतला आणि आपण असं गृहीत धरलं की ती 1600 लोक पुन्हा तसेच कंटिन्यू करतील. त्यामुळे जरी आपल्याला या ठिकाणी काही खुर्च्या साधारणपणे आपल्याला 1500-1600 खुर्च्या ज्या खाली दिसत आहेत, पण आपल्याला जवळजवळ 2,500-3 हजाराच्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आपण सर्वजण जे उपस्थित आहोत ही सुद्धा संख्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमध्ये शिकलेले सर्व विद्यार्थी हे रँकिंगमधून आलेले आहोत. वेळ न दवडता आपण आजच्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड व्हावं या भूमिकेतून आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच
आपली जी नैसर्गिक साधनं आहेत, संसाधनं आहेत, ती पुढच्या पिढीसाठी सुद्धा उपलब्ध झाली पाहिजेत, या भूमिकेतून आपण एक शपथ घेणार आहोत. आणि या शपथ घेण्यासाठी खरं तर ज्यावेळेला आपण गिनीज बुकमध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड किंवा प्रूफ त्यांच्याकडे सादर करतो, तेव्हा सादर करताना आपल्याला काही गोष्टींची गरज असते. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे तटस्थ भूमिकेतून व्यवस्थापन पाहणारी टीम. तर त्यामध्ये आपले विश्वनाथ तांबे सर, जे आपले अल्युमिनीचे माजी विद्यार्थी समितीचे प्रमुख कोऑर्डिनेटर आहेत, ज्या सैनिकी स्कूलमधून ते शिकले, तिथील माजी विद्यार्थी या ठिकाणी आपल्या मदतीसाठी आलेले आहेत. त्यांचा जवळजवळ 50 लोकांचा ग्रुप या ठिकाणी आलेला आहे. तर त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. त्यांच्यामध्ये कर्नल अविनाश कोळसर, जे इंडियन आर्मीमधून रिटायर आहेत. मला त्यांना विनंती करायची की सर कृपया आपण स्टेजवरती यावं. त्याचबरोबर चंद्रकांत सांगळे सर, जे ACP आहेत आणि रिटायर्ड आहेत. ॲडव्होकेट दीपक पिल्लेजी, कारण या सर्व भूमिकेमध्ये एका ॲडव्होकेटची सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. आणि श्री मच्छिंद्र चव्हाण सर, जे रिटायर्ड DYSP आहेत. तर आपण यानंतर वेळ न दवडता आपण त्यांचा आभार तर व्यक्त करूच्या, पण त्याचबरोबर आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभे राहून आपण शपथ घेऊया आणि मग त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर ही शपथ घेण्यासाठी मी ड्रेस डिझायनिंग अँड गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंगच्या डॉक्टर शुभांगी शिंदे मॅडमला विनंती करतो की कृपया आपण आम्हा सर्वांना शपथ द्यावी. थँक्यू यशराज दादा. खरं बघायला गेलं तर मागच्या पिढीने आपल्यासाठी काहीतरी ठेवलं आहे. आज जेव्हा तुम्ही संस्थेत आला तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की अरे आमच्या वेळेस हे होतं, हे नव्हतं. सेम हीच कंडिशन आपण उद्या जेव्हा ही कृती आपल्या पुढच्या मुलांकडे देणार आहोत तेव्हा आपण त्यांना काय देणार आहोत, बरोबर ना? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला पाहिजे. त्याच्यासाठीची ही शपथ. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं, म्हणताना सगळ्यांनी आपला उजवा हात पुढे करा. मी शपथ घेते की माझ्या कृती आणि जीवनशैलीद्वारे भारतात शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योगदान देईन. मी गरिबी निर्मूलन, उपासमार संपवणे, लिंग समानतेला प्रोत्साहन देणे आणि आपल्या देशातील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करेन. मी भारताच्या समृद्ध नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान बदलाविरुद्ध पावले उचलण्यासाठी प्रयत्न करेन. मी न्याय, समानता आणि विश्वासार्हतेच्या मूल्यांना जपण्यासाठी प्रयत्न करेन, ज्यामुळे सर्व भारतीय आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगले भविष्य निर्माण होऊ शकेल. मी एक जबाबदार नागरिक होण्यासाठी आणि समृद्ध व शाश्वत भारत घडवण्यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी वचनबद्ध आहे. जय हिंद, जय शाश्वत विकास. थँक्यू. यामध्ये आपण एक इंग्लिशमध्ये पण हीच शपथ घेणं अपेक्षित आहे, कारण ज्यावेळेला आपण इंटरनॅशनल लेवलला ही शपथ पाठवतो त्यावेळेला आपल्याला इंग्लिशमध्ये ही शपथ असणं गरजेचं आहे. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण आता हात पुढे करून नक्कीच शपथ घेऊ शकणार नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत, यावेळेला उभं राहताना
आपला हात छातीवरती ठेवून शपथ घेणार आहोत. त्याचबरोबर फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांना विनंती आहे की जे लोक उपस्थित आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग eradicating poverty, eliminating hunger, promoting gender equality, and ensuring access to quality education for every child in our nation. I will support the protection of India's rich natural resources, promote clean water, clean energy, and take action against climate change. I will strive to uphold the values of justice, equality, and sustainability, ensuring a better future for all Indians and the generations to come. I commit to being a responsible citizen and will inspire others to build a prosperous and sustainable India. Jai Hind, Jai Sustainable Development. Jai Hind, Jai Sustainable Development. Thank you. धन्यवाद. त्यानंतर मला असं वाटतंय की त्यानंतर पुढचे जण ज्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला नाही कृपया त्यांनी पुढे स्टेजवरती बसायचंय. 5-5, 10 जण या बॅच वाईज या म्हणजे सोपं नाही. बोला सर. मी व्यंकटेश कोंडावार, HOD सिव्हिल, शासकीय तंत्रनिकेतन पुणे. परत एकदा सर प्लीज. मी व्यंकटेश कोंडावार, शासकीय तंत्रनिकेतन पुणे, विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी यांची ओळख करून द्या. नाही सर तुम्ही सांगा तुमचा. मी HOD इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन डॉक्टर यशवंत विठ्ठलराव चव्हाण, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. मी विभाग प्रमुख माहिती तंत्रज्ञान डॉक्टर दीपक रेवडकर. योगेश मध्ये अधिव्याख्याता माहिती तंत्रज्ञान. हां दॅट्स बेटर. मी वर्मा ओम, अधिव्याख्याता माहिती तंत्रज्ञान. बरं झालं तुम्हाला पुढे बोलून आवाज एवढा हळू आहे तुमचा. विद्यार्थ्यांना जातो ना आवाज, ते महत्त्वाचं आहे. हां सॉरी सर. मी डॉक्टर किशोर काळे, विभाग प्रमुख उपयोजित यंत्रशास्त्र. मी डॉक्टर रवी किरण बिराजदार, अधिव्याख्याता भौतिकशास्त्र. इथं कार्यरत होतो. आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरून इथं आलो, एक्स फॅकल्टी. अच्छा, लातूर आवडलं जास्त पुण्यापेक्षा. मी राजेश शेळके, विभाग प्रमुख विद्युत अभियांत्रिकी. मी तो 2021 पासून कार्यरत आहे. थँक्यू सर. सर सगळ्यांनी बरेच जणांनी डॉक्टरेट म्हणजे सगळे. मी डॉक्टर. वा वा क्या. तुम्ही डॉक्टर म्हणजे नाही थोडंसं कॅमेरा. अरे सर हां हां. सर कसं वाटलं येऊन तुमच्या कॉलेजला? कुठली बॅच आहे सर सांगा ना. नाही आम्ही ज्युरी म्हणून आलेलो आहे. ज्युरी म्हणून आलेलं आहे. बरं काय सिलेक्शन काय असं काय होतं का? नाही हे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड. बरं बरं बरं. अच्छा त्यांच्यातर्फे तुम्ही आलेला आहे. बरं तुम्ही म्हणजे काय हे केलं ऑब्झर्वेशन तुमचं काय आजचं? ऑब्झर्वेशन जे वस्तुस्थिती चाललेली आहे त्याचं साक्षीदार आहोत. सर्टिफाय करणार की हे झालेलं आहे. बरं त्यांना कन्फर्मेशन द्यावं लागतं. बरं ह्याच्या अगोदरचं रेकॉर्ड काय होतं? नाही ते रेकॉर्ड आम्ही भरून दिलेलं आहे, फॉर्म भरून दिलेले आहेत. अच्छा जे किती लोक आले किती वेळात झालं त्या संदर्भात काय मग किती माहिती सर सांगा ना किती आले म्हणजे काय झालं आजचा रेकॉर्ड? नाही अजून काय म्हणतात त्याला इव्हॅल्युएशन करायचं. इव्हॅल्युएशन केल्यानंतर ते सांगितलं चालेल चालेल. आपलं नाव काय सर? कर्नल अविनाश पोळ. कर्नल अविनाश पोळ. येस सर थँक्यू सर.
हॅलो हॅलो. नमस्कार मित्रांनो, मी अजित बकरे, 1983 मेकॅनिकल पासआउट आहे. माझ्याबरोबर माझे त्यावेळचे सहकारी शितोळे आणि मिस्त्री नाडगौडा हे पण आता अवेलेबल आहे. कॉलेजनं मी म्हणजे आता एका वक्त्याने जसं सांगितलं तसं ज्यावेळेला मी डाव्या बाजूला बघतो त्यावेळेला माझी रूम दिसते. कॉलेजनं आम्हाला खूप भरभरून दिलं, खूप छान मित्र दिले. काही मित्र जे आहेत ते अजूनही माझ्याबरोबर अगदी माझ्या घरच्यासारखे संबंध, म्हणजे हॉस्टेलमध्ये असताना जे मित्र होते ते आज अगदी फॅमिली लेवलचे माझे मित्र आहेत. मी माझं करिअर 1983 नोव्हेंबरला ॲटलॉस कोकोवर चालू केलं आणि त्या काळात मला संधी मिळाली की इलेक्ट्रोमेकॅनिकल मशीन्सवरती काम करण्याची. त्याच्यामध्ये माझी एक गोडी निर्माण झाली इलेक्ट्रोमेकॅनिकल मशीन्स बद्दल. त्यानंतरचं माझं करिअर सुरू झालं ते इलेक्ट्रोमेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये झालं आणि त्यानंतर मी माझा व्यवसाय चालू केला. आज मी 1996 साली व्यवसाय चालू केला. आज माझ्या स्वतःच्या 4 कंपन्या आहेत, त्यातल्या 3 मॅन्युफॅक्चरिंग आहेत आणि एक मार्केटिंगची कंपनी आहे. आणि ह्या ज्या काही कॉलेजचा जो अनुभव आहे त्या कॉलेजने जे काही दिलं त्यामुळं मी आज प्राऊडली सांगू शकतो की आमच्या 4ही कंपन्यामध्ये वी हॅव गॉट मोर दॅन 100 people working with in our organization, group of कंपनीमध्ये. अँड विश्वनाथ तांबे सरांचे बंधू आपली भूमिका व्यक्त करतायत. तांबे सर जसे आपल्या सिव्हिल डिपार्टमेंटचे HOD आहेत, माजी विद्यार्थी समितीचे प्रमुख कोऑर्डिनेटर आहेत, तसेच तांबे सर हे आपले माझे विद्यार्थी आहेत. सर प्लीज. नमस्कार, मी रामदास तांबे, 1985 बॅचचा पासआउट, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून मुख्य अभियंता म्हणून नुकताच सेवानिवृत्त झालेलो आहे. मी माझ्या 1985च्या बॅचचं प्रतिनिधी म्हणून मी इथं बोलायला उभा आहे. आता स्टेजवर दत्ता गरड की जे 2 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेमधून डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झाले आणि आमचा अनिल धवान हा अजूनही कार्यरत आहे कुमार प्रॉपर्टीजमध्ये. तर आमची एकूण म्हणजे ए आणि बी डिव्हिजन 120 विद्यार्थी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही 7-8 जण आहोत. म्हणजे अर्थात सर्वजण आम्ही रिटायर झालो. म्हणजे अनिल शिंदे असतील, आबासाहेब ढवळे, रामनाथ टकले, महाजन, काळे, आम्ही सगळे एक्झिक्युटिव्ह म्हणजे अँड अबाव सगळेजण. तसंच तिथे भास्कर खोसे किंवा बाकीचे दुसरे असे काही कॉन्ट्रॅक्टर झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय घोगरे हा चीफ इंजिनियर आहे इरिगेशनमध्ये. अर्थात खरं म्हणजे आमची संख्या भरपूर आहे, आमचा ग्रुप आहे, परंतु काय कारण काय समजत नाही की आम्ही तिघंच आलो. परंतु निश्चितपणे की 82 ते 85 या 3 वर्षामध्ये जो काही आम्ही इथे अनुभव घेतला, जे जगलो, ते परत कधी आपल्याला जगायला मिळत नाही. फक्त आपण आपल्या आठवणी इथं यायचं कधीतरी आणि आठवणी जाग्या करायच्या, एवढंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी आता विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे आणि होमवर्क व्यवस्थित केला पाहिजे, तर यश निश्चितपणे आपलं आहे. चांगल्या आठवणी हॉस्टेलच्या आहेत, मी पण हॉस्टेलला होतोच. आणि खरं म्हणजे जेव्हा आपण काहीतरी आपल्या संस्थेला परत काहीतरी द्यायचं असतं, त्या निमित्तानं मला एक संधी लाभली की इथं जे काही समजा पाणी पुरवठ्याचा काही लिकेज झालं किंवा काही चोकअप झालं ड्रेनेजचं, मी तांबेचं किंवा प्राचार्य मला फोन करायचे. मी माझी पिंपरी चिंचवडची टीम, आमचे कॉन्ट्रॅक्टर जे असायचे ते इकडे पाठवायचो आणि स्वच्छ करायचो. किंवा काय जे अडचणी असतील त्या मी त्याच्यावर उपाययोजना करून काम करून घेतलंय. अर्थात हे मी मुद्दा म्हणून का सांगतोय
की यात कुठला मोठेपणा नाहीये, की आपल्या संस्थेला परत काहीतरी द्यायचं असतं या भावनेतून, की जे तुम्ही जेव्हा 25 वर्षांनी तुम्हाला वाटेल की आपण आपल्या संस्थेला परत काहीतरी द्यायचं, तर त्या संस्थेची गरज काय आहे हे विचारून आपण त्या संस्थेला परत हे करायचं. अर्थात जेव्हा जेव्हा आपले 3rd इयरचे किंवा 2nd इयरचे विद्यार्थी STP असेल किंवा WTP व्हिजिट असेल, तेव्हा मी स्वतःहून त्यांच्याबरोबर राहून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर जास्त बोलत नाही, मागे परत त्यांचं काही मनोभावना व्यक्त करणारे आपले लोक आहेत, तर मी इथंच थांबतो. धन्यवाद. 1985च्या या सर्व ग्रुपचा ग्रुप फोटो होणार आहे, त्यामुळे कुणी उठू नका. तुमची निवेदन व्यक्त करताना फक्त विनंती आहे, थोडक्यात व्यक्त करा. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र बोरकर, राहणार संगमनेर. आपल्या या शासकीय तंत्रनिकेतन पुणे या कॉलेजमध्ये सन 1980 साली ॲडमिशन घेतलं आणि 1986 मध्ये पास झालो सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये. तर आपलं हे GPB कॉलेज अतिशय नामांकित कॉलेज असून यातून जे काही विद्यार्थी बाहेर पडले ते सगळेजण मोठमोठ्या अधिकारी पदावर आणि चांगल्या चांगल्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. तर मी 1983 साली पासआउट झाल्यानंतर जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये अहमदनगरला ज्युनियर इंजिनियर म्हणून सर्वप्रथम जॉईन झालो. त्या काळामध्ये आमच्या काळामध्ये नोकऱ्या ताबडतोब मिळत होत्या. त्या काळामध्ये मला जवळजवळ 4 ते 5 डिपार्टमेंटच्या नोकऱ्यांच्या ऑर्डर्स आल्या होत्या. इरिगेशन डिपार्टमेंट, NMC, आपलं मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, परत जिल्हा परिषदचे त्यानंतर आले. मग जिल्हा परिषदमध्ये साधारण 36 वर्ष सेवा केली आणि या कॉलेजने जे काही 254 ग्रुप्स पुण्यामध्ये आहेत, तर असे ग्रुप तुम्ही पण जॉईन करा तुमच्या भागामध्ये जिथं असेल तिथं, आणि आपले आरोग्य जास्तीत जास्त चांगलं कसं ठेवता येईल ते तुम्ही प्रयत्न करावे. तसेच या ठिकाणी आता आजी पण विद्यार्थी आहेत, त्यांना एकच संदेश देईल का बिना मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. आपल्याला या कॉलेजमधून फाउंडेशन मिळतं, पण पुढचं जे करिअर आहे ते आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं असतं आणि विविध विकासाचे मार्ग आपणच ओपन करून ह्या देशाचा विकास, आपल्या महाराष्ट्राचा विकास करण्याचं हे एक अतिशय चांगलं तंत्रज्ञान आहे आणि तेच आपल्याला इथून शिदोरीच्या रूपाने मिळत असतं. 3-3.5 वर्षाचा हा डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही एक बोल्ड आणि एक सशक्त नागरिक होता. थँक्यू. 1986 ते 1995 पर्यंतचे पासआउट म्हणजे 1986 सालचे पासआउट आणि 1995 सालचे पासआउट या दरम्यानचे जे माजी विद्यार्थी त्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी फार छान म्हटलेलं आहे, चंदनाचे वासे धरतील नाक, नावडे कणिक न घडे. चंदनाचा वास हा दुर्वळायला लागला की तो सर्वांनाच आवडतो. त्यापुढे संत तुकाराम महाराज फार छान म्हणतात, साखरेची गोडी आवडे सगळं थोडा मोठा बाळा झाकोटीया. साखरेची गोडी सगळ्यांनाच आवडते. तर ज्या पद्धतीने आपली संस्था आणि संस्थेतून पासआउट झालेले विद्यार्थी ज्या तन्मयतेने काम करतायत आणि देशाच्या विकासामध्ये योगदान देत आहेत, तर GPPNच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. यस, तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सर्वजण या लवकर प्लीज. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कुणीतरी पहिल्यांदा त्याला या संस्थेचं जे श्रेय आहे ते कधीच नाकारता येणार नाही. इथल्या सर्व शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आणि त्याचबरोबर अन्य सर्व सहकारी मित्रांचं हे लाभलेलं प्रेम हेच आमच्या ह्या आयुष्याचं यशस्वीतेचं गमक आहे. मला असं वाटतं नेहमीच
की विंदा करंदीकर त्यांच्या कवितेमध्ये असं म्हणतात की किती वाटते मजला, किती द्यावे तुझला, माझे नसून मी द्यावे तुझे व्हावे दिल्या विण, माझे नसून मी व्हावे तुझे व्हावे दिल्या विण, पुन्हा पुन्हा जन्म टावा जन्म टाका या गाण. या संस्थेकरता खरंच जन्म जन्म जरी आपण विभाग प्रमुख आहे, एचओडी आहे, त्यांना आम्ही विनंती करतो की कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. एचओडी सर्व एचओडींना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आजी माझी एचओडी असते